नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत साधू महंतांची एंट्री झाल्यामुळे राजकीय ट्विस्ट निर्माण झालाय। पण महंतांनी निवडणूक लढवण्याची इच्छा का व्यक्त केली आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। नाशिक लोकसभेच्या रिंगणात साधू महंत। क्षेत्रामधून जर साधू महंतांना उमेदवारी मिळत असेल तर खूप आनंदाची बाब आहे। कारण की आमची मागणी कायम राहिलेली आहे की महाराष्ट्र ही संत भूमी आहे आणि साधू संतांनी या भूमीला समाज सुधारणेचे आशीर्वाद दिलेले आहे। त्यामुळे या क्षेत्रातनं जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही सुद्धा या संधीचं सोनं करू। वाराणसी आणि अयोध्येच्या मॉडेलवर जर आपण नाशिक डेव्हलप केलं, नाशिक कुठे निघून जाईल। नाशिकमध्ये धर्माच्या माध्यमातून रोजगार निर्माण होईल, धर्माच्या माध्यमातून अर्थप्राप्ती होईल आणि एकदा अर्थप्राप्ती झाली तर धर्माच्या मार्गदर्शनाखाली कामनापूर्ती होईल, लोकांची कामनापूर्ती होईल आणि लोकांच्या जीवनामध्ये मुक्तीचा अनुभव येईल। हे सर्व लक्षात घेऊन मी या देशसेवेच्या संधीसाठी तत्पर झालेलो आहे। राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही, मात्र सर्व भक्तपरावर आणि एक ठाम भूमिका घेतलेली आहेत की राजकारण हे चांगलंच काम लोकांचं काम आहे। कारण लोकसभा हे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये देवाचं अधिष्ठान असतं आणि म्हणून त्या ठिकाणी जे खासदार त्या लोकसभेमध्ये निवडून जातात त्यांचं कर्तव्य असतं की सर्व भारतीयांना जे मानून त्यांची पूजा अर्चा सेवा करायची। या दृष्टिकोनातून जनसेवा हीच दिशा या माध्यमातून बाबांनाही या लोकसभा निवडणुकीमध्ये लढण्याचं पाऊल उचललं आहे।